शॉट मिड विकेट और 30 गज के दायरे के बाहर एक डीप कवर में फील्डर तैनात और उसी के साथ एक डीप मिड विकेट हमें नजर आता हुआ। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है अफान सबनाके। नॉन स्ट्राइकिंग एंड पर सूफियान। जी हां, अंपायर जी का इशारा आ चुका है। स्ट्राइकिंग एंड पर सूफियान। जी हां, बहुत ही बढ़िया स्ट्रोक ऑन ड्राइव में तब्दील किया था। डीप मिड विकेट में थोड़ा सा फंबल हुए और उसका फायदा बल्लेबाज अफान और सूफियान ने उठा लिया और देखते देखते 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं। 3 रन, देखिए 3 रन मुकम्मल कर लिए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, बल्लेबाजों में अच्छा तालमेल देखने को मिला। राइट आर्म राउंड द विकेट। मास खतीब फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पे। डीप मिड विकेट में फील्डर तैनात है। हालांकि फील्ड करने का मौका था, आउटफील्ड में थोड़ी सी खराबी और इसी वजह से शायद थोड़ा सा फंबल हुए। बहुत ही अच्छी गेंद थी इस मरतबा। ऑफ स्टंप के बाहर ललचाया था, वहां से गेंद को घुमाने की कोशिश कर रहे थे। बल्लेबाज ने सीधे बल्ले से खेलना चाहा मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का मौका था। अफवान ने अपना अकाउंट ओपन किया है इस 1 रन के साथ और अपने साथी बल्लेबाज सुफियान को खेलने का मौका दिया। अच्छी लाइन एंड लेन के साथ शुरुआत की है गेंदबाज माज ने। जी हां, फिर से एक बार उसी तरह से गेंद को घुमाने की कोशिश की मगर लाइन से भटके सीधा ओवर पिच कर गए। बहुत ही खूबसूरत ये चौका बॉलर के सर के ऊपर से खेल दिया। 1 बाउंस लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। सूफियान के बल्ले से बहुत ही खूबसूरत शॉट। देखिए 30 गज का जब दायरा मौजूद है तो आपको अपने दिमाग का इस्तेमाल करना होगा। बहुत ही होशियारी के साथ बल्लेबाजी करनी पड़ती है। आप सिर्फ ताकत के साथ या अक्रॉस द लाइन खेलते हुए सिर्फ मिड विकेट में बल्लेबाजी करना चाहोगे तो फिर मुश्किल हो सकती है। और इसी वजह से कहां पे फील्डिंग है, किस तरह की फील्डिंग सजी है, उसका मुआयना करने के बाद आपको बल्लेबाजी करनी होगी। जी हां, इस मर्तबा बहुत ही अच्छी वापसी मास खतीब की। मास के पास एक्सपीरियंस है, मास के पास गेंद को घुमाने की क्षमता है और मास एक डेरर गेंदबाज है। एक चौका अभी अभी लगाया मगर फिर भी लहराती हुई गेंद हमें देखने को मिली। हवा में लहराती हुई गेंद, फ्लाइटेड गेंद, बल्लेबाज को न्योता दिया था मगर ये फुलर लेन थी। फुल टॉस बनाकर खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में चली गई 1 रन के लिए। 9 रन स्कोर कार्ड पर मास की अगली गेंद। जी हां, इस मरतबा फिर से एक बार लॉफ किया है मगर जहां पे खेला इस मरतबा फील्डर तैनात थे, अपने आप से नाराज होंगे। हालांकि कवर के ऊपर से खेलने की कोशिश कर रहे थे। देखिए उनका एक्शन, उनकी बॉडी लैंग्वेज से यहाँ पे पता चल रहा है कि वो कहीं और खेलना चाहते थे, ओवर द कवर खेलना चाहते थे मगर लॉन्ग ऑफ के फील्डर थोड़ा सा वाइडिश थे। एक हल्की सी दौड़ लगाई, उस गेंद के ऊपर पहुंचे, बहुत ही बढ़िया तरीके से उस कैच को अपने पाले में कर दिया और एक बड़े बल्लेबाज को चलता किया है। अफान समना के बैक टू द पैवेलियन, अपने आप से नाराज क्योंकि वो जानते थे कि ये तकरीबन फुल टॉस गेंद थी, उसे बस ओवर द कवर खेलना था और 4 रन हासिल करने थे। उनके दिमाग की सोच बहुत ही अच्छी थी मगर उसे एग्जीक्यूट नहीं कर पाए। 9 रन स्कोर कार्ड पर और इसी बीच अफान समना के आउट होने के बाद नए बल्लेबाज 7 गंतारे। नौ रन स्कोर कार्ड पर मास खतीब सक्सेसफुल गेंदबाज। ओहो, ये देखिए ये कला है इस गेंदबाज की। लेग स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद को अंदर की तरफ लाने में कामयाब। लेग स्पिन गेंदबाजी का नजारा बहुत ही खूबसूरत फिनिश किया है। और क्यों नहीं फिनिश करते मास, क्योंकि विकेट का खुराक जो उन्हें मिला है, विकेट का खुराक जब भी गेंदबाज को मिलता है तो गेंदबाज का आत्मविश्वास चरम पे होता है।
गेंदबाज का आत्मविश्वास बढ़ता है और कॉन्फिडेंट और हो जाते हैं, हिम्मत बढ़ती है। और अंतिम गेंद के ऊपर मुझे यही नजर आया, सही लंबाई, सही दिशा और गेंद को वहां से घुमाया था। बल्लेबाज आश्चर्यचकित रह गए और इसी वजह से बिंदी गेंद। हालांकि इस ओवर में एक चौका हमें देखने को मिला, मगर माज ने 30 गज के दायरे में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की शुरुआत की है। मात्र 9 रन पहले ओवर में एक सफलता अर्जित की। कमाल की शुरुआत, इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है। इस विकेट के ऊपर हमने अक्सर 15, 16, 18, 20, 22 रन तक देखे हैं और 30 गज के दायरे में मात्र 9 रन खर्च करना एक बड़ी कामयाबी मैं कहूंगा। इसी बीच नए गेंदबाज सलमान, ओहो, यूनिक एक्शन के धनी सलमान अपना निजी पहला ओवर लेके आए हैं। डीप कवर में बहुत ही बढ़िया फील्डिंग, थोड़ा सा फंबल जरूर हुए मगर अपने आप को फौरन संभाला, बल्लेबाज को रोकने में कामयाब रहे। मात्र 1 ही रन पर संतोष, अच्छा स्ट्रोक था, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक। कारपेट के सहारे बहुत ही खूबसूरत शॉट होने के बावजूद मात्र 1 ही रन पर संतोष। जी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को क्या खूबसूरत निकाला है दो खिलाड़ियों के बीच में से। ओहो, मगर यहाँ पे फील्डिंग तो देखिए, लाजवाब, जबरदस्त, छन्नाटेदार, कमाल की फील्डिंग देखिए। तालियां होनी चाहिए इस खिलाड़ी के लिए। ये जज्बा, ये जुनून और ये योगदान देने की क्षमता अगर आप में है फील्डिंग करते वक्त, तो आपको हराना इतना आसान नहीं है, ये लिख लो। बहुत ही अच्छा जज्बा। मात्र 2 ही रन मिले। फुल टॉस गेंद और चकमा तो दिया है हवा में गेंद बहुत देर तक, मगर तकदीर वाले रहे साथ। मिड ऑन की दिशा में एक आसान सा, मिड ऑफ की दिशा में आसान सा कैच था, मगर उसे जज करने में नाकाम रहे। खिलाड़ी से थोड़ा सा दूर वो गेंद लैंड हुआ और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों ने इस बीच 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं। साद गंतारे जैसे बल्लेबाज को एक हल्का सा जीवन दान में कहूंगा। इन 2 रनों के साथ 14 रन स्कोर कार्ड पर तकदीर वाले रहे। ये देखिए ओवर द कवर फिर से एक बार खेला है, ये बुलेट स्ट्रोक, बिल्कुल नहीं रुकेगी गेंद। 1 बाउंस सीधा वहां के खिलाड़ी के सर के ऊपर से 4 रन के लिए। आपके साथ आपकी तकदीर भी होनी चाहिए, अच्छी तकदीर। जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया था मगर उसे खोद कर खेला है वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में। वहां पे फिर से एक बार बहुत ही बढ़िया फील्डिंग। उस खिलाड़ी का नाम हमें अगर पता होता तो अच्छा होता। साजिद, साजिद क्या बात है आपकी, वेरी वेल डन साजिद। अपनी टीम के लिए देखिए हर वो कोशिश करते हुए, ये होना चाहिए। देखिए आपको सफलता मिले ना मिले ये दूर की बात है, मगर आप कोशिश ना करें ये तो अच्छी बात नहीं है। यहाँ पे कोशिश कर रहे हैं और कोशिश में कामयाबी भी मिली। फिर से एक बार साजिद के हाथों में गेंद, साजिद कहाँ छोड़ने वाले थे। मात्र 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा दोनों भी बल्लेबाजों को। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, सही लंबाई, सही दिशा और उसी के साथ साथ उनके जो संग सहकारी है, सारे खिलाड़ी जो है वो बहुत ही अच्छा योगदान देते हुए, उनका सहयोग करते हुए आउटफील्ड में बहुत ही अच्छी फील्डिंग हमें देखने को मिली। स्पेशली साजिद का नाम यहाँ पे मैं जरूर लेना चाहूंगा। इस ओवर में खर्च किए हैं सलमान ने 11 रन, कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 20 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए पाबरा। 5 ओवर का यह मुकाबला। तीसरे ओवर के लिए गेंदबाज माज अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। अब यहाँ पे फील्डिंग पूरी तरीके से फैलाई जा चुकी है। डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, उसी के साथ एक डीप कवर लिया है माज ने। ओहो, जोरदार अपील और बीचों बीच पकड़े गए हैं। गेंद मिडिल स्टंप पर टप्पा खाने के बाद सीधी रही और पैड से टकराई। जोरदार अपील पग बदा के लिए। ये दूसरा झटका लगता हुआ सुफियान के रूप में और एक बल्लेबाज मैदान से बाहर।
माज ने और एक शिकार ढूंढ लिया है। पहले ओवर में भी माज ने एक विकेट अपने नाम किया था, दूसरे ओवर की पहली गेंद पर और एक सेट बल्लेबाज को चलता किया। सूफिया ने एक चौके की सहायता से अपने टीम के लिए 10 रनों का योगदान दिया। अब 7 गंतारे का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज, उमर 45 नंबर की जर्सी पहने हुए उमर। इन दोनों भी बल्लेबाजों को अब साझेदारी यहां पे निभानी होगी। छोटी छोटी साझेदारियां क्यों ना हो, मगर आपको साझेदारी करनी होगी। पार्टनरशिप बेहद जरूरी है। जब भी आप बल्लेबाजी करोगे तो ये हमेशा ख्याल रखें कि कम से कम एक 8-10 रनों की तो पार्टनरशिप होनी चाहिए। 8, 10, 20, 15 जितनी बड़ी पार्टनरशिप उतने ही अच्छे रनों की संख्या की ओर चलोगे। जी हाँ, इस मरतबा खेल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। वहां पे थोड़ा सा हड़बड़ाहट में नजर आए वहां के खिलाड़ी, मगर आखिर में अपने आप को संभाला और उस गेंद को फील्ड करने में कामयाब हुए। देखते देखते बल्लेबाजों ने मगर 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं और रनों की संख्या को पहुंचा दिया है 22 पर। 22 रन ऑन स्कोर कार्ड। इस टूर्नामेंट को बहुत सारे क्रिकेट के दीवानों ने देखा है लगातार 2 दिन, और तीसरे दिन भी दुबई और कुवैत में जो भी हमारे गांव के रहने वाले हैं, ग्रामस्थ है, रहवासी है, उन्होंने भी कॉल करके हमें यहाँ पे बताया कि हम भी इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। बहुत ही अच्छा कवरेज और उसी के साथ बहुत ही अच्छी आवाज और बहुत ही शानदार अंपायरिंग हमें देखने को मिल रही है। तो बहुत ही अच्छा हम महसूस कर रहे हैं कि हमारे छोटे से गांव में इतनी अच्छी टूर्नामेंट आपने अरेंज की है। तो अमीन भाई और उसी के साथ बदरुद्दीन भाई और अनवर भाई हसवारे, इन सभी का उन सभी ने बहुत ही शुक्रिया अदा किया है। इस बीच 22 रन स्कोर कार्ड पर माज खतीब, ओहो, माज खतीब की इस गेंद को पहले ही मन बना लिया था। बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेलने का बहुत ही खूबसूरती के साथ एग्जीक्यूट भी किया है। गेंद दंदन आती हुई सीमा रेखा के बाहर, 4 रन। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 26 रन, 26 रन, 26। तीसरा ओवर प्रगति पर। मगर दोस्तों, मैं फिर से एक बार यहाँ पे जरूर कहना चाहूंगा कि ये 25, 30, 40, 50 रन मायने नहीं रखेंगे। आपको ये 5 ओवर का मैच खेलना है तो कम से कम 70 रन को टच करना होगा। वो किस तरह से करेंगे, उसके लिए प्लान आपके दिमाग में होना चाहिए। जी हाँ, अच्छी गेंद, मगर इसमें तो लेग स्टंप के बाहर पिच हुई थी, इस वजह से अंपायर जी ने इशारा किया कि गेंद ने लेग स्टंप के बाहर टप्पा खाया है। तो पग बदाम में अर्थात लेग बिफोर द विकेट देने में बिल्कुल यहाँ पे कोई गुंजाइश, बिल्कुल यहाँ पे कुछ चारा ही नहीं था उनके पास, नॉट आउट करार दिया है। 26 रन स्कोर कार्ड पर। लेग स्टंप के बाहर जब भी गेंद पिच होती है तो लेग बिफोर द विकेट आपको नहीं मिलेगा। जी हाँ, इसमें दबाव स्टंप के बाहर वाली गेंद को लपेटा है 7 गंतारे का ब्रांडेड स्ट्रोक, मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। जम चुकी है और अब यहां से बड़े स्ट्रोक आएंगे ऐसी उम्मीद जरूर है। इसी बीच नए गेंदबाज आए हैं। जी हाँ, जोरदार प्रहार किया है और वहां पे फील्डर तैनात, सीधा फील्डर के हाथों में खेल गए। बहुत ही बढ़िया कैच, क्या कमाल का ये कैच था। ये 6 रन थे, थोड़ा सा भी 1 फुट दाएं या बाएं होती गेंद तो ये 6 रन मिल सकते थे, मगर तकदीर उनके पक्ष में नहीं थी और इसी वजह से अपना कीमती विकेट गंवाना पड़ा। उमर मैदान से बाहर। बॉलर
एक चौके के सहायता से 6 रनों का योगदान दिया। इसीलिए मैं उसी की बात कर रहा था, तकदीर की। आपकी किस्मत, आपकी तकदीर, आपका मुकद्दर, ये बहुत मायने रखती है, फिर आपकी जिंदगी हो या क्रिकेट का मैदान। यहाँ पे देखिए 1-2 फुट यहाँ से वहां से गेंद अगर जाती तो उमर को जीवन दान भी मिलता और 6 रन भी प्राप्त होते, मगर उन्होंने अपना कीमती विकेट यहाँ पे गवाया। नवीद राइट आर्म राउंड विकेट, सफल गेंदबाज। आहा, बहुत ही बढ़िया गेंद, स्लोवर वन थी, हल्का सा अपील, मगर इस अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। नवीद गेंद को घुमाना जानते हैं। नवीद ने उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर और गेंद को थोड़ी सी हवा भी दी थी, हवा में लहराने दिया, उस गेंद को स्पिन होने का मौका दिया और इसी वजह से बल्लेबाज मुजम्मिल चक गए थे। जी हाँ, इस मरतबा मुजम्मिल ने आओ देखा ना ताओ, ताकत के साथ प्रहार किया, गेंद उनके स्लॉट में पहुंचा दिया, उसे पार्किंग प्लॉट में। 6 रन। $39 रन ऑन अ स्कोर कार्ड। चौथा ओवर प्रगति पर। नवीद ने अब तक 3 गेंदें की, पहली 2 गेंदों में 0 रन थे, मगर अब यहां पे छक्का लगाने के बाद गेंदबाज नवीद के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव जरूर आएगा। ये देखिए जरूर दिखाई दिया, मगर ऑप्शन के बाहर उस गेंद को रखा था, वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं था। गेंद 1 बाउंस सीमा रेखा के बाहर। 4 रन। एक छक्का, एक चौके की सहायता से 10 रनों का योगदान दिया। मुजम्मिल आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए शफी। शफी के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। 7 गंतारे को आपको ज्यादा से ज्यादा स्ट्राइक देना है। देखिए ये प्लान मुझे बताने की जरूरत नहीं है, आप सब समझदार है। वो सेट बल्लेबाज है, आपके हीटर बल्लेबाज है, बड़े स्ट्रोक खेल सकते हैं, उन्होंने वक्त बिताया है विकेट के ऊपर, तो आपका काम बनता है कि उनको ज्यादा से ज्यादा स्ट्राइक पे लाया जाए। जिस तरह से आपने देखा होगा पैट कमिंस और मैक्सवेल, इन दोनों ने पार्टनरशिप बनाई थी अफगानिस्तान के खिलाफ, तब एक अकेला खिलाड़ी अर्थात मैक्सवेल खेल रहा था, मगर कमिंस को जब जब मौका मिलता था स्ट्राइक एंड पर 1 रन निकालकर फिर से एक बार मैक्सवेल को वो स्ट्राइकिंग एंड पर लाते थे। अनबिलीवेबल वो मैच हमने देखा था और जीता था ऑस्ट्रेलिया। जो ऑप्शन के बाहर वाली गेंद फुल टॉस थी, नो बॉल करार दिया है। जी हां, यहां से लगा ही था कि ये नो बॉल ही हो सकता है, मगर एक सुनहरा मौका उन्होंने गवाया। इस गेंद को कम से कम 4 में तब्दील कर सकते थे, मगर मिलेंगे यहां पे मात्र 2 ही रन। जी हां, बल्ले गेंदबाजी करने वाली टीम का ये रिव्यू है। गेंदबाजी करने वाली टीम ने यहाँ पे रिव्यू लेने का इरादा किया है। तीसरे अंपायर अजीम सर, हमारे टीवी अंपायर, अब मुआयना करते हुए नो बॉल करार दिया है, तो आपने आपका रिव्यू गवाया है। उसी के साथ यहाँ पे 2 रन मिलेंगे, फ्री हिट भी रहेगा एक ही गेंद के ऊपर। देखिए तकदीर बदलने में यहाँ पे वक्त नहीं लगता दोस्तों, तस्वीर बदल सकती है, तकदीर भी बदल सकती है। एक नो बॉल के जरिए से क्या हो सकता है ये आप सभी जानते हैं, बहुत सारे ऐसे एग्जाम्पल है, क्योंकि अब यहाँ पे फ्री हिट, 7 गंतारे को खोलने का मौका।
7 गंतारे कहां छोड़ने वाले थे, मुझे लगा ही था यहां पे आएगा और करारा चौका। बहुत ही बढ़िया स्ट्रोक था। होगा 49 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज। बॉलर्स नेम फुरकान की ये फुल टॉस गेंद उसे सीधे बल्ले से खेला है बॉलर के सर के ऊपर से, 1 बाउंस सीमा रेखा की बाहर, 4 रन। लग चुके हैं, अभी भी 5 गेंद आना बाकी। इन 5 गेंदों में अगर और 15 रन आते हैं तो एक मजबूत स्कोर या फाइटिंग स्कोर हम जरूर कह सकते हैं। जी हाँ, इस मतलब अच्छी गेंद थी फुरकान की, उसे कारपेट के सहारे ऑन ट्रॉय में तब्दील किया। लॉन्ग ऑन में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग, मात्र 1 ही रन यहाँ पे मिला। मगर अच्छी बात यह है कि स्ट्राइकिंग एंड पर 7 गंतारे सेट बल्लेबाज आ चुके हैं और इसी वजह से अब उम्मीद यहाँ पे जरूर होगी कि यहाँ से 2-3 बड़े स्ट्रोक आएंगे बचे हुए 4 गेंदों में, और ये आना बेहद जरूरी पाबरा टीम के लिहाज से अगर सोचा जाए। आहा, हवा में स्विंग होती हुई ये गेंद सीधा मिडल स्टंप पर टकराई। फुल टॉस गेंद थी, पूरी तरीके से बीट हुए और एक बल्लेबाज 7 के रूप में मैदान से बाहर। मात्र 3 गेंदें अब आनी बाकी है। इन 3 गेंदों में कितने रन बनेंगे इसके ऊपर निर्भर होगा इस मैच का रिजल्ट, क्योंकि ये 3 गेंदें बहुत मूल्यवान है पावरा टीम के लिए। यहां से अगर कम से कम 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो ये रनों की संख्या हमें 60-65 तक जरूर नजर आएगी और 60-65 रन भी फाइट करने के लिए काफी हो सकते हैं। मगर उसके पहले आपको अच्छी बल्लेबाजी करते हुए कम से कम 65 का आंकड़ा स्कोर कार्ड पर लगाना होगा। फुरकान राइट आर्म राउंड विकेट, बहुत ही बढ़िया ये गेंद, जोरदार अपील विकेट कीपर और कैप्टन के जरिए से, मगर अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं है। मगर फुरकान की तारीफ यहां पे बनती है। फुरकान ने पहली गेंद पर चौका खाने के बाद क्या कमाल की वापसी की है। लास्ट 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया उन्होंने और 1 विकेट भी हासिल किया है। जबरदस्त गेंदबाजी। जी हाँ, इसमें दबा ओवर द कवर खेलने की कोशिश, कवर के ऊपर से जाने वाली गेंद को कैच में तब्दील करने का प्रयास, मगर वहां से कैच ड्रॉप होता हुआ दिखाई दिया। तीसरा रन भी यहां पे लेने का प्रयास है मगर वो नाकाम होगा, इसमें कोई शक नहीं है। 1 रन शॉट और मात्र मिलेगा 1 ही रन। 1 ही रन यहां पे मिलेगा क्योंकि बल्लेबाजों ने दौड़ लगाते हुए देखा नहीं कि हमारा बल्ला कहां पे टच हुआ है और इसी वजह से मात्र 1 रन। रनों की संख्या हो चुकी है 55 रन, 55 रन ऑन स्कोर कार्ड। अब एक अंतिम गेंद,
55 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फुरकान ने बहुत ही जबरदस्त यहाँ पे कमबैक किया। फुल टॉस थी, फिर भी बिल्कुल परख नहीं पाए उसे, विकेट कीपर थोड़ा सा गलती कर गए और इसी वजह से देखते देखते उन्होंने एक रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया है। रनों की संख्या को पहुंचा दिया है 56 पर। 56 रन 5 ओवर की समाप्ति के बाद। अब जीतने के लिए 57 रनों की जरूरत, 57 रन चाहिए। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है फुरकान ने अंतिम ओवर में। सबसे अच्छी गेंदबाजी अगर किसने की है तो वो फुरकान ने। स्लॉग ओवर था, पुराना गेंद था और इस ओवर में ऐसा लग रहा था कि कम से कम 15 से 18 रन आएंगे। पहली गेंद पर चौका भी आया था, उसके बावजूद फुरकान ने खर्च किए हैं मात्र 7 रन और एक सफलता अर्जित की है और इसी वजह से सीमित रन संख्या के ऊपर रोकने में कामयाब रहे हैं पाबरा टीम को। मगर क्या ये 57 रन बनाने में कामयाब होंगे पुरार की टीम, ये देखना पड़ेगा। मजेदार ये मैच होगा। यहाँ पे अगर पाबरा को जीतना है तो आपके पास सबसे बड़ा ऑप्शन एक ही है कि ऊपरी क्रम के बल्लेबाजों को आपको आउट करना होगा, वो भी जल्द से जल्द। पहले 2 ओवर में जब नई गेंद है, 30 गज का दायरा है, उसी वक्त अगर आपने 3-4 विकेट चटकाए तो फिर दरवाजा खुलेगा जीतने का। मगर देखते हैं दोस्तों क्या हो सकता है इस मैच में। इस मैच के लिए दूसरे सत्र में आप आवाज सुनोगे हमारे सहयोगी मित्र, हमारे काबिल दोस्त हर्षल मुंडे की। धन्यवाद। Hello, chick. Hell. Yes, thank you so much यासिन जी मर्चंट सरांचा आवाज आपण ऐकत होतात। मी लक्ष वेधेन बघा, स्पीडअप घ्या। काही कारणास्तव आपल्याला ही मॅच लवकरात लवकर पाडायची आहे, त्यासाठी मी विनंती करेन जेवढा स्पीडअप घेता येईल तेवढा स्पीडअप आपण घेणार आहोत। कारण की एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण मॅच, पहिलीच मॅच आपल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एक निर्णायक सामना, एका बाजूला टीम पुरार, त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिले तर पाबरे, अशी 2 महत्त्वपूर्ण टीम मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते। पूर्वार्धाचा खेळ संपला आणि पहिला डावाचा खेळ संपल्यानंतर धावा बनल्या गेल्या तर तब्बल आपण जर पाहिलं यस बघा 30 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला ही इनिंग कंप्लीट करायचं, या गोष्टीकडे मी लक्ष वेधेन। आज शुक्रवार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे एक छोटासा ब्रेक आपल्याला घ्यायचा, त्याआधी आपण लवकरात लवकर ही मॅच कंप्लीट करून घेणार आहोत। येणारे 30 चेंडू आवश्यकता या सामन्यामध्ये आहे, तब्बल 57 धावांची। या 57 धावांची टोटल आहे या मॅच मध्ये आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या 57 धावांचा पाठलाग कसा केला जाईल। मी म्हणेन या स्पर्धेमधील सर्वाधिक कमी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। कारण की प्रत्येक मॅच मध्ये 70 धावा, प्रत्येक मॅच मध्ये 80 धावा, प्रत्येक मॅच मध्ये 90 धावा, असं समीकरण या मैदानाचं राहिलंय। बरेचशा फलंदाजाला या खेळपट्टीने साथ दिली आहे। यस बघा, जर चेंडू मैदानावरती ज्यावेळेला तुम्ही खेळता, फुटला, जर चेंडू हरवला, कुठेही चेंडू गेला तर मात्र शेवटचा बॉल जरी असेल तरी तुम्हाला नवीन चेंडूची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल। या गोष्टीकडे मी लक्ष वेधेन। टीम पुरार संघाच्या बाजूने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत या जोडीला पाहिलं ना, या फलंदाजांना दोघांनाही मैदानावरती खेळताना बघितलं ना की आवर्जून आठवण होते, ती म्हणजे माणगाव प्रीमियर लीगची। माणगाव प्रीमियर लीग ज्या खेळाडूंना गाजवली ॲज अ बेस्ट बॅटर म्हणून आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये शहबाज या खेळाडूचा खेळ आपण पाहिला। अर्धशतक 2 ठोकण्याचा कारनामा त्यानं त्या स्पर्धेमध्ये गेला आणि त्या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये धडक मारत असताना कर्णधार पद ज्या खेळाडूकडे होतं तो माज खतीब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी। यस, अंपायर्स कॉल, ग्रीन सिग्नल इकडे आला। या मॅचला सुरुवात केली जाईल। सेकंड इनिंग 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात पाबरे गावाच्या बाजूने गोलंदाजीसाठी पहिले गोलंदाज मोहित, समोर माज।
पहिलाच बॉल काय घडलाय, अप्पर कट करायचा होता, चेंडू कसा आला, चेंडू सरळ आपण पाहतोय यस्टन वरती आला. एक महत्वपूर्ण विकेट, पहिल्याच बॉल वरती सर्वाधिक मोठा बा. आता पुरवरकर एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर या गोष्टीची चर्चा करत असतील की या फटक्याची पहिल्याच बॉलवरती अपेक्षा होती का, या फटक्याची पहिल्याच बॉलवरती गरज होती का, आणि मग तो फटका खेळला गेला, तो अंगलट आला, पहिली विकेट, सर्वाधिक मोठा धक्का पुरार संघाला मॅच कधी बाद होताना पाहायला मिळाले. टीम अडचणीमध्ये इथून सापडण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत 57 धावांचा पाठलाग करायचा, धावा तेवढ्याशा जास्त नाहीयेत, या मैदानाचा विचार केला तर तेवढ्याशा धावा कमी नाहीयेत. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे, कालचा जर विचार केला तर काल 4 ओव्हरमध्ये फक्त 44 धावा होत्या. जवळजवळ असं वाटलं होतं की वालवटी संघ आरामामध्ये तर धावा पार करेल, आणि त्याच वेळेला कमबॅक झाला, त्याच वेळेला पुनर्र्पण झालं, आणि 6 चेंडूमध्ये जवळजवळ 10 धावा खर्च केल्या नव्हत्या. त्या खेळाडूचं नाव सुफियान होतं, त्यानं मेडनवर टाकली, त्यानं विकेट हॅट्रिक मिळवली, त्यानं या स्पर्धेमध्ये बरेच कारनामे केले, आणि आजही या दिवसामध्ये या खेळपट्टीवरती कारनामे होतील यात मात्र शंका काही बाकी नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साजिद, एका बाजूला साजिद, त्यांच्या साथीला शेहजाद, ही जोडी आता खूप सारी महत्वाची राहील. बॅटिंग करत असताना पुरारकरांसाठी 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या पुढच्या या षटकातील दुसरा बॉल मोहित, पहिल्या बॉलवरती मोठी सफलता, टप्पा पडलाय, बॉल बाहेर निघाला, यस पंचांचा इशारा, वाईट बॉलच आपल्याला पाहायला मिळत आहे. एक अतिरिक्त सिंगल, आणि त्या सिंगलच्या साह्यानं इकडे होणारी सुरुवात ही खूप सारी महत्वाची राहिली आहे. दोन्ही टीम इम्पॉर्टंट आहेत खऱ्या अर्थाने. एकंदरीत आपण पाहिलं सकाळच्या सत्रातील पहिलीच मॅच अद्याप, आणि पहिल्याच मॅच मध्ये आतापर्यंतचं क्रिकेट आपण जर पाहिलं तर थोडं का होईना बॅटिंग करत असताना बॅटिंग लाईनअप मध्ये लडखडताना पाहायला मिळाले. समोरचा बॉल होता, ऑन साइडला फटका खेळला, क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळतील, एक धाव निश्चितपणे मिळेल. त्या एकाच धावेवरती समाधानही मानावं लागेल. सिंगल डबल वरती जास्तीचा भर आता द्यावा लागेल. मग शेहजाद असेल किंवा पूर्ण पुरार टीम, धावांवरती जास्तीचा प्रयत्न आणि त्याही पलीकडे धावांवरती जास्तीचं लक्ष या मॅचच्या माध्यमातून द्यायचं आहे. कारण की 57 धावा एक मोठी टोटल या मॅचच्या माध्यमातून. चेंडू झाले 3, धावा झाल्या धावफलकावरती 2, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुरार. दोनच चेंडू झालेत, एक विकेट आली होती, एक वाईट आला होता, एक सिंगल, आणि तदनंतर आता अजून एक धाव स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. बघा, एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 3 चेंडू झाले आणि 3 धावा धावफलकावरती निश्चितपणे बघायला मिळतात. अडचणीमध्ये सापडलेत की काय, आता बागफुटला ढकलले जाणार की काय, कारण की पहिली ओव्हर पॉवर प्लेची, आणि पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल बॅटिंग अपेक्षित आहे, पण त्या पद्धतीच्या धावा आल्या नाहीयेत. धावा ज्या गरजेच्या त्या धावा बनल्या नाहीयेत, मग धावा होणार कशा. समोरचा बॉल खोलात टाकला, लेग बिफोर, LBW, सर्वाधिक मोठा अजून एक धक्का पुरारकरांना. एक निर्णायक बॅटर शेहजाद बाद. पाहायला मिळाले. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शाहिद दाखल झाले, साजिद बाद झाले, शेहजाद मैदानाच्या आतमध्ये अजूनही खेळतात. धावा होतील की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आता निर्माण झाला, कारण की पहिल्या षटकामध्ये जवळजवळ आपण पाहिलं 3 धावा बनवण्यासाठी 2 फलंदाजांना बाद व्हावं लागले. मी विनंती करेन अज्जद अजवाने साहेब यांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत. एक दमदार सोहळा अगदी आपल्याला पाहायला मिळतं. मोहम्मदिया क्रिकेट क्लब बानकोट 2025 चे भव्य अभूतपूर्व पर्व आपल्या भेटीसाठी आलंय, आणि आज खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेचा 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मोहित गोलंदाजी मार्गवरती सज्ज.
ओ यावेळीचा बॉल हवेत खेळला गेला, लांबी कमी आहे, उंची बरीच गाठली, बॉल लॉंग ऑफच्या दिशेला एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले अति वेगानं, 2 धावा पूर्ण सुद्धा झाला आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिलं तर तब्बल 5 या आकड्यावरती 5 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. महत्वाचे हे सामने खेळपट्टीवरती खेळले जातात. एका बाजूला आपण पाहतोय पुरार, यावेळीचा फटका अगला वेगळा स्ट्रोक खेळायचा होता, पोलीस खूप करायचा, इकडेही प्रयत्न केला गेला आणि शॉट बॅकवर्ड थर्ड मानला, पकडले गेले. एक महत्वपूर्ण विकेट पुरार संघाला, अजून एक धक्का आणि आपण जर पाहिलं तर शाहीद बाद. पाबरे संघासाठी, पाबरे संघाला या मॅच मध्ये मी म्हणेन आणण्यात काम ज्या खेळाडूने केलं त्याचं नाव मोहित. आता या सामन्याचं चित्र कसं बाकी राहिलंय, अजूनही 52 धावांची गरज आहे. येणाऱ्या चेंडूचा विचार केला तर समोर 24 चेंडू आहेत, 24 चेंडू आणि आवश्यकता या सामन्याला जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 52 धावांची. 24 चेंडू मध्ये 52 धावा तेवढ्याशा जास्त नाहीये. त्या मैदानावरती 3 षटकामध्ये एवढ्या धावा बनल्या गेल्यात, पण आता बघता चेंडू सीमा रेखेच्या पलीकडे, इकडे मात्र आपण जर पाहिलं तर शेजारच्या पाठ मधून एक मोठा फटका, चौकार. चौकार येताना पाहायला मिळते, धावा बनल्या जातात आणि चौकाराच्या साह्यानं संघाचं धावफलक हे मात्र अद्याप आपण जर पाहिलं तर तब्बल 9 या आकड्यावरती निश्चितपणे पोहोचताना पाहायला मिळते. एक चांगली बॅटिंग, चांगलं पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या दर्जाचा क्रिकेटचा सोहळा अगदी या बालकोट गावामध्ये पार पडताना आपल्याला बघायला मिळतंय. अजून एक चांगला फटका, अप्रतिम स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हरची दिशा आता निवडली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे थोडे मिसफील्ड झाले, एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले. बघता बघता 2 धावा अति वेगानं पूर्ण केला. या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना आपण पाहतो तब्बल 11 धावा धावफलकावरती त्यांना पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना एक महत्वपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये पुरार आपण पाहतो, त्यांच्या विपक्षामध्ये टीम पाबरे. 2 निर्णायक टीम आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि निश्चितपणे दोघांनाही चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन, पुढे सरसावत फटका खेळला, क्षेत्ररक्षक वेगानं आले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला. त्याच दरम्यान आपण पाहतो बघता बघता एक धाव तिकडे वेगानं पूर्ण करण्यात आली. त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती पोहोचली. 12 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. एक महत्वपूर्ण मॅच जिकडे 57 धावांचा पाठलाग चालू झाला. धावा येत नाहीयेत, धावा बनल्या जात नाहीयेत, खऱ्या अर्थानं धावा थांबवल्या जातात या मैदानावरती. ही ओव्हर कंप्लीट केल्यानंतर पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जा. पुढचा बॉल बाग फुटला जाऊन कट करायचं होतं, मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला, पण त्याच वेळेला तिकडे अजून एक डॉट बॉल, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिलं तर अफवान गोलंदाजी मार्कवरती करताना पाहायला मिळाले. 4 चेंडू त्यांनी फेकलेत आणि 4 चेंडू फेकत असताना आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त धावा खर्च केला तर 7. षटकातील पुढचा बॉल, याही वेळचा चेंडू बाहेरचा होता, आताही फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आताही असफलता तिकडे येताना पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. वा, अप्रतिम गोलंदाजी, खऱ्या अर्थानं चांगला कमबॅक या मॅच मध्ये राहिला. गोलंदाजी करत असताना टीम पाबरे संघाचा धावा कमी झाला, पण त्या कमी धावा सुद्धा आता जास्त वाटायला लागला. काय घडलंय, बॅटची कडा एस्टनच्या मागे पकडले गेले, एक मोठी विकेट, अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम पुरारकरांना फलंदाज बाद.
चला विनंती करेन आपण लगेच पुन्हा मॅचला सुरुवात करूया. फिल्डिंग लावून घ्या. चला विनंती करेन स्पीडअप घेऊया. लगेच मॅचला सुरुवात करा. पुन्हा एकदा आपण पाहतोय तिकडे 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 षटका अखेर धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती 12 आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटका अखेर 12 धावा मैदानावरती पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि 45 धावांची गरज. 18 चेंडू 45 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी अद्याप आपण पाहतोय. बॉलिंग मार्ग वरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. हरीश अंगत आहेत गोलंदाजीसाठी. गोलंदाजीसाठी अंगद आपल्याला येताना पाहायला मिळतील आणि निश्चितपणे पुढचा बॉल. यावेळीचा बॉल टप्पा पडला, बाहेर निघाला. पंचांचा इशारा, वाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळते. बघा खऱ्या अर्थानं या संपूर्ण हंगामाची म्हणजे 2024-25 हंगामाची स्वप्नवत सुरुवात शेहजादनं केली आहे. त्यानं ऍज अ बॅटर हा किताब आपण आपल्या नावावरती करताना ते पाहायला मिळाले माणगाव प्रीमियर लीग मध्ये. आणि आताही चांगलं काही करावं लागेल कारण की संघ अडचणीमध्ये टीम पुरार. टप्पा पडला, अप्रतिम फटका क्लासिकल अंदाजामध्ये. बॉल लॉंग लेग सीमा रेखेच्या पलीकडे चौकार. फळकावरती आपण पाहतो वाढताना पाहायला मिळते. तब्बल 17 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती निश्चितपणे बघायला मिळतील. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण आपण पाहतो पुरार संघ पाठलाग करतात. तब्बल एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक मोठ्या धावसंख्येचा तब्बल आपण जर पाहिलं तर पाठलाग केला जातोय. षटकातील पुढचा बॉल स्विच हिटचा फटका खेळले मात्र बॅट उलटी केली. एकदा उत्तर मिळेल आणि त्याच दरम्यान आपण पाहतो एकाच वरती समाधान मानला जातं. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरकेल. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा स्कोर कार्ड वरती त्यांना पाहायला मिळतील. एक शांत सुरुवात खऱ्या अर्थानं हळूहळू का होईना बॅकफूट वरती ढकलण्याचं कामकाज पाबरे संघ मैदानाच्या मध्ये करताना पाहायला मिळतात. वरती चालू झालंय. षटकातील पुढचा बॉल हरी. यावेळीचा बॉल अप्रतिम मंगत आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना बघायला मिळतात. टप्पा टाकला सरळ रेषेमध्ये एसटी रक्षकाचा वेध घेणारा. त्याच दरम्यानचा अजून एक डॉट बॉल. पुढचा बॉल समोरचा बॉल खुला होता. फिल्डिंग चांगली झाली. वा क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळालं. त्याच दरम्यान इकडे काय घडलंय अप्रतिम परफेक्ट एंड वरती फेकी. अजून एक धक्का, अजून एक फलंदाज बाद पुरार संघाचा.
नवीन फलंदाज मैदानावरती नवीद आपण पाहतो मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. एक निर्णायक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीद आपण पाहतोय. समोरचा बॉल खोलातला ऑन साइडला फटका खेळला, एकदा होता तिकडे निश्चितपणे मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि वेगानं आपण पाहतोय. बघता बघता तिकडे किती धावा पूर्ण केला. यस तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. 2 धावा तर आहेत. नाही नॉट आउट असेल. बॅटर सुखरूपरित्या पोहोचलेत. धावसंख्या झाली 20 धावा फलकावरती लागताना पाहायला मिळतात. चला स्पीडअप घ्या. अजूनही आपण पाहतोय 37 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी टीम पुरारला आपण पळणार आहोत. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, बॅटची लीडिंग एज, तिकडे क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप. इकडे मात्र आपण पाहतो जीवनदान मिळताना पाहायला मिळेल. म्हणजे येणारे आता चेंडू आहेत ते म्हणजे 12 आणि 12 चेंडू मध्ये येस सर स्पीडअप घ्या विनंती करेन. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. चला विनंती करेन लगेच स्पीडअप घ्या. वेळ खर्च करायचा नाहीये. बघा लक्ष वेधून पाबरे संघाचं 10 मिनिटात आपल्याकडे 10 मिनिटांमध्ये 2 षटकं तुम्हाला कंपल्सरी हाताळायची आहेत आणि 12 बॉल 37 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम पुरारला. चला स्पीडअप घ्या विनंती करेन. पुन्हा नव्यानं मोहित गोलंदाजीसाठी आलेत आणि आपण पाहतो 12 चेंडू आणि आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आता 37 धावांची. बघा वेळ खर्च करते टीम पाबरे संघाला विनंती करेन वेळ खर्च करू नका. वेळ आपल्याकडे कमी आहे. 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं कंपल्सरी हाताळावी लागतील. आता वेळ आपल्या जास्तीचा नाहीये. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, ऑन साइडला फटका चांगला खेळला, पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय आणि बीमर वरती इकडे चौकार. म्हणजे अगदी आपण जर पाहिलं तर 5 धावा मोफत स्वरूपाच्या. आता 12 बॉल तसेच्या तसे बाकी असतील आणि 32 धावांची गरज. 12-32. चला 12 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर एकंदरीत धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे आता 32 धावाचा पाठलाग करावा लागेल. कारण की पहिल्याच मोफत स्वरूपाच्या 5 धावा मिळाल्या. फ्री हिटचा बॉल समोर बॅटर
खोलातला बॉल लढवा बॅटने खेळायचं होतं, बॅट बॉलचा संपर्क नाहीये आणि त्याच दरम्यानचा एक महत्वपूर्ण अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये कमबॅक लगेच केलाय मोहितनं. हे इम्पॉर्टंट आहे, हे गरजेचं आहे या सामन्यामध्ये धावा थांबवण्यासाठी. 11 चेंडू आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी 32 धावांची. 11 चेंडू 32 धावा, 32 धावा 11 चेंडू. इकडे पुरार संघ जिंकेल की आपण जर पाहिलं तर बाबरे संघ. पुढचा बॉल याही वेळचा बीमर आणि बीमर वरती मोठा फटका आला. आता किती धावा? यश निश्चित. येस 4 धावा आहेत. षटकार चौकार आला इकडे सुद्धा. म्हणजे बघा एकच चेंडू टाकला, 10 धावा खर्च केल्या आणि गोलंदाज या मॅच मध्ये गोलंदाजी करणार नाहीयेत. ही नियमावली आपली. बघा जर तुम्ही 2 भीमर टाकता तर तो गोलंदाज मॅच मध्ये गोलंदाजी करत नसतो. जर इकडे आपण जर पाहिलं तर तुम्ही वादग्रस्त शैली म्हणजे फेकी पद्धतीचा बॉल टाकता तर तुम्ही पूर्ण टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी करणार नाही. चला पाणी घेऊन मैदानावरती जा, पाण्याची पूर्तता करा. जिकडे धावा धावफलकावरती 30 आवश्यकता आहे. 27 धावांची. येणारे चेंडू बाकी राहिले ते म्हणजे अजून 11 बॉल 27 धावांची गरज. हेलो ए जल्द से जल्द लो अफवान, साथ साथ जल्दी लो, टीम मीटिंग ना लो. बघा एकंदरीत आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये ट्विस्ट झाला, या मॅच मध्ये रंगत आली. इकडून या सामन्यामध्ये चुरस वाढेल. चला स्पीडअप घ्या, विनंती करेन, वेळ खर्च करायचा नाहीये. येणारे चेंडू आपण जर पाहिलं तर आता बाकी राहिले ते तब्बल आपण जर पाहिलं तर किती तर 11 चेंडू मध्ये आवश्यकता 27 धावांची आहे. स्पीडअप घ्या, विनंती करेन. एकच झालं. 11 चेंडू आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी 27 धावांची. बघा वेळ जास्तीचा खर्च होतो, विनंती करेन स्पीडअप घ्या. चला विनंती करेन स्पीडअप घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये. बघा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिट मात्र इकडे कंटिन्यू राहणार आहे, कारण की या आधीचा 9 बॉल आपल्याला पाहायला मिळाला. दोन बीमर आपण पाहिले या ओव्हर मध्ये. यस फ्री हिटचा बॉल. 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. बघा अजूनही वेळ खर्च करताय बाबरे संघाचे. मी लक्ष वेधेन, आपल्याकडे वेळ कमी आहे.
याही वेळचा अप्रतिम फटका शेजारच्या बाट मधून स्ट्रोक आला. पुन्हा चेंडू जाईल वन बाउंड सीमारेखेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. काय बॅटिंग चालू आहे, अप्रतिम खेळ. जोपर्यंत शेजाद मैदानावरती आहे तोपर्यंत पुरा टीम जिंकण्याची आशा अपेक्षा बरीच आहे, कारण की तेवढी ताकद या खेळाडूकडे आहे. चांगलं क्रिकेट सातत्यानं त्यांनी या मैदानावरती खेळलंय. षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा बॉल लॉन साइडला खेळला. तिकडे क्षेत्ररक्षक आले आणि डेंजर झोन कडे बॅटर. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा प्रयत्न केले. बघता बघता 2 धावा अति वेगानं पूर्ण झाला. चांगल्या पद्धतीची रनदपट विकेट, चांगल्या पद्धतीचा ताळमेळ आणि या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती. येणारे चेंडू अजूनही बाकी आहेत, ते म्हणजे 9. या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता धावा. 21 ची गरज आहे. बघा येणारे चेंडू आहेत ते म्हणजे 9 चेंडू 21 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या, मी लक्ष वेधेन टीम आब्रे संघाचं. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. शेजाद मैदानाच्या आतमध्ये खेळतात ते, चांगली बॅटिंग करताना बघायला मिळाले. एकंदरीत धावांसाठीचा वेग त्यांचा वाढलाय. हाही फटका आडवा बाटना. आता स्कोअर लेगची दिशा निवडली. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग वेगाने करताना बघायला मिळतील. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटले. बघता बघता 2 धावा मिळाला. आता 8 चेंडू आणि आवश्यकता 19 धावांची. 8 चेंडू 19 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. बघा शेजात जशी बॅटिंग करतात तसं क्षेत्ररक्षण सजलंय. लॉंग लेगच्या दिशेला फिल्डर आहेत, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. तिकडे अगदी काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. स्विच हिटचा फटका, अप्रतिम स्ट्रोक. या फटक्यासाठी ओळखले जातात, या फटक्यासाठी संबोधले जातात. आणि या इकडे मात्र आपण जर पाहिलं तर काय घडतंय तिथे. बघता बघता चेंडू सीमारेखेच्या पलीकडे 4 धावांसाठी अजून एक चौकार. येणारे चेंडू 7 चेंडू 15 धावांची गरज. 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. या आधी आपण बघितलं काय घडलं होतं. 12 चेंडू मध्ये आवश्यकता होती या मॅचला जिंकण्यासाठी तब्बल 37 धावांची. ती मॅच आली आहे कुठे आता. याही वेळचा स्ट्रोक, आताही फटका चांगला. क्षेत्ररक्षक आताही तिकडे आहेत. तिकडे एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले. बघता बघता 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या वाढतीये. धावा धावफलकावरती 44. येणारे चेंडू 6, आवश्यकता 13 धावांची. 6 चेंडू 13 ची गरज आहे. चला स्पीडअप घ्या, विनंती करेन स्पीडअप घ्या. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. बघा विनंती करेन स्पीडअप घ्या, बराचसा वेळ खर्च करताय. मी लक्ष वेधेन टीम पुरार आणि त्याच वेळेला टीम पाबरे. वेळ खर्च करायचा नाहीये, वेळ आपल्याकडे कमी आहे. येणारे चेंडू आहेत ते म्हणजे 6, गरज आहे 13 धावांची. सहा चेंडू आणि 13 धावांची गरज. सहा चेंडू 13 धावांची गरज.
फटका चांगला बॅकफुटला जाऊन कट केला बॉल डीप पॉइंटला डीप कव्हर मधून सीमारेखेच्या पलीकडे या मॅच मध्ये रंगत आणणारा अजून एक चौकार 5 चेंडू 9 धावांची गरज बघा आता इकडे शहजाद खेळत होते त्यांना साथ देत असताना चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नवीन सुद्धा करताना पाहायला मिळतात येणारे चेंडू आहेत ते म्हणजे 5 आवश्यकता 9 धावांची या सामन्यामध्ये पूर्णपणे शहजादने केलेला पलटवार हा खूप सारा इम्पॉर्टंट राहिलाय 2 बीमर या मॅचची सिच्युएशन टर्न करणार राहिले 2 बीमर या मॅचला अगदी विजयाच्या समीप नेणार राहिलेत गोलंदाज बॅटिंग करत असताना टीम पुरारकरांना चला स्पीडअप घ्या बघा मी लक्ष वेधेन वारंवार कॉल करतोय की वेळ खूप सारा खर्च करताय बॉलिंग करणारी टीम पाबरे 5 बॉल आवश्यकता आहे ती म्हणजे 9 धावांची यावेळेचा बॉल वाईट नसेल का मी सांगतो कारण की तुम्ही बॉलला फॉलो करत ऑफस्टिक सोडून पुढे चाललात बघा जर स्टफल झालात तर वाईट नाही आहे स्टफलची लाईन मग तिकडे वाईट लाईन वाढेल जर आपण स्टफल होत आहे तर या गोष्टीकडे लक्ष वेधून तुम्ही घ्या चला विनंती करेन स्पीडअप घ्या बघा वेळ खर्च करताय 4 चेंडू आणि आता 9 धावांची गरज मोठा फटका समोरच्या दिशेला धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय घडलंय डायरेक्ट हिट फलंदाज बाद नवीन बाद होताना पाहायला मिळतील 3 चेंडू आता 9 धावा पुन्हा पुरारकड आता अडचणीमध्ये आलेत चला स्पीडअप घ्या 3 चेंडू आणि 9 धावांची गरज यस बराबरी सामना सुटला तर सुपर ओव्हर आहे जर इकडे 3 चेंडू मध्ये 8 धावा आला तर सुपर ओव्हर या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर आधीच आपल्याकडे वेळ कमी त्या पलीकडे जर सुपर ओव्हर आली तर अजूनही वेळ वाढेल आणि मग आणि जर सुपर ओव्हर झाली तर काय सर नमाजच्या नंतर ती सुपर ओव्हर खेळली जाईल चला घ्या 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे 3 चेंडू आणि 9 धावा समोर शेजाद त्याच्याकडे ताकद आहे तो याही मॅचला जिंकून देऊ शकतो समोरचा बॉल ऑन साइडला खेळला एक धाव तर मिळाली तिकडे काय घडेल दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि बघता बघता वेगानं 2 धावा इकडे पूर्ण झाल्या या 2 धावेच्या साह्यानं काय घडेल बघा तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते अंपायर रिव्ह्यू आहे ओके ऑन फील्ड अंपायर डिसिजन सर फायनल असेल कारण की तिकडे दिसत नाहीये यस 2 चेंडू आणि आता 7 धावांची गरज 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता शेजाद मैदानाच्या आतमध्ये या मैदानावरती असे पराक्रम झालेत 1 चेंडू मध्ये 6 धावा झाल्यात 6 चेंडू मध्ये इकडे 10 धावा झालेल्या नाहीयेत तर आता इथून पुढे कशा पद्धतीच्या धावा होतील येणारे चेंडू आहेत ते म्हणजे 2 आवश्यकता 7 धावांची या वेळेला काय घडलंय फुलटॉस बॉल एक धाव मिळाली दुसऱ्या धावेसाठी पलटले
आणि बघता बघता धावा मिळाल्या त्या म्हणजे 2. गरज आहे आता 1 चेंडू आणि 5 धावांची. 1 चेंडू 5 धावा, 5 धावा 1 चेंडू. इकडे पुरार की पाबरा, कोण जिंकेल या मॅचला? चला स्पीडअप घ्या. 1 चेंडू 5 ची गरज आहे. चौकार आला तर सुपर ओव्हर आणि षटकार आला तर पुरार टीम जिंकेल. डॉट आला तर इकडे पाबरा टीम जिंकेल. बरेच प्रश्न आहेत, नक्की धावा येतील किती? एक चेंडू 5 धावेची आवश्यकता. आणि सामना जिंकला पाबरा संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि याच दोन्ही संघांना खूप सारा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच